भर उन्हाळ्याच्या दिवसातही माझी मोलकरीण कामाला येताना अंगावर गरम शाल घेऊन यायची आणि जेव्हा माझ्या रूमची साफसफाई करायला आतमध्ये जायची तेव्हा आतून कडी लावून घ्यायची. जेव्हा या गोष्टीची मी माझ्या नवऱ्याकडे तक्रार केली तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, तिला कामावरून काढण्याचा विचार तू अजिबात करू नकोस. इतक्या कमी पैशात काम करणारी मोलकरीण आपल्याला परत भेटणार नाही. त्याच्या अशा बोलण्यावर मला संशय येऊ लागला. म्हणून मी तिला कामावर लवकर सुट्टी देऊन मी स्वतः तिच्यासारखी अंगावर शाल घेऊन रूमची साफसफाई करू लागले. तर काही वेळातच माझ्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा मला कळाले की ती माझ्या नवऱ्यासाठी. चला तुम्हाला आज एक कथा सांगते जी माझ्या डोळ्यांसमोरून घडत होती तरी मला समजत नव्हते. मला माझ्या घरातील कामवालीचं वागणं जरा विचित्रच वाटायचं. जेव्हा मी तिचं वागणं माझ्या नवऱ्याला सांगितलं तेव्हा तो थोडा दचकला आणि मला म्हणाला, तू का त्या गरीब बाईच्या मागे हात धुवून लागली आहेस माधुरी? नाहीतरी तुझ्या हाताखाली एक पण कामवाली बाई टिकत नाही. प्रत्येक जणीला तू काही ना काही नावं ठेवून काढून टाकतेस. तुझ्या गोष्टीला मी आता कंटाळलो आहे. असं म्हणून मोहन तिथून रागानेच निघून गेला. मोहनच्या वागण्यातला बदल पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण मोहन हा खूप शांत स्वभावाचा माणूस होता. तो माझ्या प्रत्येक अडचणीत मला मदत करत होता, माझ्यावर प्रेम करत होता. पण अशा प्रकारे अचानक त्याचं हे वागणं पाहून मला खूप वाईट वाटलं होतं. कधीकधी माझ्या मनात विचार यायचा की माझ्या मोलकरणीला म्हणजेच राधाला कामावरून काढून टाकावे. पण मोहनने मला सक्त ताकीद दिली होती, तिला कामावरून काढून टाकू नकोस. मोहनला वाईट वाटेल म्हणून मी तिला कामावरून काढू शकत नव्हते. म्हणून मी माझा निर्णय बदलला होता आणि राधाला कामावर तसेच ठेवले होते. पण मोहनला त्याच्या वागण्याबद्दल काहीच वाईट वाटत नव्हतं. सकाळी एवढ्याशा गोष्टीवरून त्या राधावरून त्याला माझा राग आला होता. इतका चिडून पण मोहनने साधी माझी माफीही मागितली नव्हती. दुसऱ्या दिवशी राधा शाल अंगावर घेऊन कामाला आली आणि आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा माझ्या रूममध्ये गेली आणि आतून कडी लावून रूमची साफसफाई करू लागली. मी बाहेर तिची कामं संपण्याची वाट पाहू लागले. राधाला आमच्या घरात कामाला लागून फक्त 10 ते 15 दिवस झाले असतील. ती खूपच कमी पैशात आमच्या घरात काम करायला तयार झाली होती. याचंसुद्धा मला खूप जास्त आश्चर्य वाटत होतं. मला तर राधा एक चांगली मुलगी वाटायची. ती घराची साफसफाईसुद्धा नीट करत असे. तिचे काम स्वच्छ, साफ, निर्मळ होते. पण तिची एकच गोष्ट मला खटकत होती, ती म्हणजे ती साफसफाई करताना माझ्या रूमची आतून कडी लावत असे आणि ही तिची सवय मला अजिबात आवडत नव्हती. या गोष्टींबद्दल मी तिला 2-3 वेळा विचारले तर ती मला उत्तर द्यायची की दीदी, सगळ्यांच्या घरी मी असंच काम करते हो. तुमच्या वस्तू जिथल्या तिथे असतात, बघून घ्या. मी त्यांना हात पण लावत नाही. वाटलंच तर तुम्ही तपासणी करू शकतात नीट. असं ऐकल्यावर मी शांत बसायचे, कारण ते खरंच होतं. माझ्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथेच असायच्या. कुठलीच वस्तू गायब नसायची. ती माझ्या रूमची साफसफाई करून बाहेर आली की खूप थकलेली असायची. तिचा चेहरा रडल्यासारखा दिसायचा. मी राधाच्या हालचालींकडे किचनमध्ये उभं राहून बारकाईने लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागले होते, कारण मला सगळं काही विचित्र वाटत होतं. एक दिवस मोहन ऑफिसवरून घरी आला. मोहन घरी येताच राधा साफसफाई करायचं सोडून त्याच्याकडे पाहू लागली. मोहनने सुद्धा तिच्याकडे एक नजर टाकली आणि रूममध्ये निघून गेला. राधा आता तिथेच हॉलमध्ये चक्रा मारू लागली. तिने इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नाही म्हटल्यावर ती माझ्या रूमच्या समोर गेली आणि रूमचा दरवाजा वाजवणार तेवढ्यातच मला तिथे बघून तिने आपला विचार बदलला आणि हॉलची साफसफाई करून पटकनच घराबाहेर निघून गेली. राधा बाहेर जाताच मोहन रूममधून बाहेर आला आणि त्याने मला जवळ घेऊन मिठी मारली. आज मोहनचा मूड चांगलाच वाटत होता. तो मला म्हणाला, मग मॅडम, आज जेवायला काय बनवलं आहेस? मला खूप भूक लागली आहे. आम्ही जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. मोहनचा मूड चांगला असल्यामुळे मी पण आनंदी होते.
पण मी जेव्हा त्याच्यासमोर राधाचे नाव काढत होते तेव्हा त्याचा मूड लगेचच खराब होत असे. तो लगेच खूप चिडचिड करत असे आणि माझ्यासोबत भांडून माझ्याशी न बोलता होत असे. राधाबद्दल माझ्या मनात द्विधा मनस्थिती झाली होती. माहिती नाही कोणत्या उद्देशाने ती आमच्या घरात येत होती. मोहन राधाला कामावरून काढून सुद्धा देत नव्हता आणि तिच्याबद्दल एक सुद्धा शब्द ऐकायला तयार नव्हता. म्हणून मी आता ठरवले होते, राधाबद्दल मोहनला काहीच बोलायचे नाही. राधाबद्दल सगळं सत्य जाणून मगच मी पुढचा निर्णय घ्यायचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी राधा घरी कामाला आली तेव्हा मी तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवू लागले होते. राधा घरी आली तेव्हा तिने अंगावर तीच शाल घेतली होती. मी तिला म्हणाले, अगं राधा, एवढा उन्हाळा असून तू अंगावर ही शाल का घेतेस रोज? आणि कामाला लागल्यापासून तुझ्या अंगावर मला हीच शाल दिसते. तुला दुसरी नवीन शाल मी घेऊन देऊ का? हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले. ती मला म्हणाली, दीदी, ही शाल कोणाच्या तरी प्रेमाचे प्रतीक आहे माझ्यासाठी. ही शाल सोडून तुमची शाल घेतल्यावर याने माझं थोडंच नशीब बदलणार आहे. मग शाल बदलीचा काय फायदा? मी अजून काही पुढे बोलणार तोच तिने माझं बोलणं टाळत लगबगीने रूममध्ये साफसफाई करायला निघून गेली. तेव्हाच मला एक गोष्ट जाणवली. शालीच्या आत असलेल्या हातांमध्ये तिने काहीतरी लपवलं होतं. तिच्या हातात नेमकं काय होतं हे मी पाहूच शकले नाही. त्यामुळे मला तिच्यावर आणखीन जास्त संशय येऊ लागला होता. राधाने आतून कडी लावून दरवाजा बंद केला होता आणि मी बाहेर हॉलमध्ये वैतागून विचार करत करत चक्रा मारत होते. तेवढ्यात मोहन ऑफिसमधून घरी आला. त्याने मला असं वैतागलेलं पाहून विचारलं, काय झालं आहे मधू? माझा नवरा प्रेमाने मला मधूच म्हणायचा. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाले, काही नाही झालं. तेवढ्यात राधा बाहेर आली आणि आम्हाला असं जवळ पाहून जरा गडबडलीच आणि लवकर लवकर हॉलची साफसफाई करू लागली. मोहनसुद्धा तिच्याकडे बघून आमच्या रूममध्ये निघून गेला. मी पण रूममध्ये त्याच्या मागे जायला लागले तर मोहनने लगेच कडी लावून दरवाजा बंद केला. ते पाहून मला परत धक्काच बसला. राधा पण साफसफाई करून मोहन बाहेर यायच्या आत पटकन तिथून निघून गेली. पण एक गोष्ट माझ्या आता लक्षात आली होती. राधा रूमची सफाई करून बाहेर आल्यावर मी कधीच रूममध्ये गेले नाही. जेव्हा पण राधा रूमची सफाई करून बाहेर यायची तेव्हा लगेचच मोहन ऑफिसवरून यायचा आणि रूममध्ये पहिल्यांदा तोच जायचा आणि तो फ्रेश होऊनच परत बाहेर यायचा. मी एवढ्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं हे आत्ताशी आता माझ्या लक्षात आले होते. काही वेळानंतर मोहन रूममधून बाहेर आला. मी सगळं नॉर्मल असल्यासारखंच त्याला दाखवलं. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं आणि थोड्याफार गप्पा मारल्या. त्यानंतर मोहन झोपायला रूममध्ये निघून गेला. पण मला काही केल्या झोप लागत नव्हती. माझ्या मनात संशयाचा काहूर माजलं होतं. मला माझा संसार पूर्णपणे तुटताना दिसत होता. दुसऱ्या दिवशी मी राधाला म्हणाले की तू संध्याकाळी आमच्या घरी कामाला येण्याऐवजी दुपारी कामाला येत जा इथून पुढे. तेव्हा ती म्हणाली, दीदी, हे शक्य नाही आहे. माझ्या कामाच्या वेळा ठरलेल्या असतात. तुम्हाला सकाळी काम नको असेल तर तुम्हाला दुसरी कोणी मोलकरीण भेटत असेल तर बघा. तुम्ही तिला कामाला ठेवा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मीच विचार केला, फक्त संशयामुळे एक चांगली कामवाली बाई हातातून जाऊन देणं बरोबर नव्हतं. पुन्हा एकदा आज राधा रूमच्या आतमध्ये गेली आणि कडी लावून साफसफाई करू लागली. मी हॉलमध्ये बसून तिची वाट पाहत होते. तेवढ्यातच मोहन ऑफिसवरून घरी आला आणि इकडे राधा पण रूमच्या बाहेर आली. मोहन लगेचच रूममध्ये गेला आणि मी पण त्याच्या मागे रूममध्ये गेले. आम्ही रूममध्ये गेलो तर रूममध्ये गाजराच्या हलव्याचा सुगंध दरवळत होता. मी मोहनकडे आश्चर्याने पाहिले. मोहन मला म्हणाला, ऑफिसमध्ये एका मित्राने गाजराचा हलवा आणला होता आज. मी मानेनेच होकार देऊन त्याला पुढे काहीच न विचारता किचनमध्ये निघून गेले. पण मला आज खूप भरून आले होते. आता माझ्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. कारण मोहन खोटं बोलत होता. मला समजले होते. मोहन जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या हातात काहीच नव्हतं
राधाच त्याच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आली होती. मोहनला गाजराचा हलवा खूप आवडतो. ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या सासरच्या लोकांनाच माहिती होती. पण माझ्या डोक्यात सारखं सारखं एकच येत होतं की माझ्या कामवालीला माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी कशा काय माहिती होत्या. तेवढ्यातच मोहन किचनमध्ये आला आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. मोहन झोपण्यासाठी रूममध्ये गेला आणि मी मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी बाहेर अंगणात गेले. आज माझं मन खूप उदास होतं. डोळ्यांतून अश्रू येत होते. नंतर मी झोपेची गोळी खाऊन झोपून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन ऑफिसला गेल्यावर मी शेजारच्या राहणाऱ्या काकूंकडे गेले, कारण त्यांच्याकडे सुद्धा आमची कामवाली राधाच कामाला होती. मला राधाबद्दल त्यांच्याजवळ थोडी चौकशी करायची होती. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर मी हळूच विषयाला हात घालत राधाचा विषय त्यांच्याजवळ काढला आणि त्यांना म्हणाले, राधा तर केव्हापासून ती एकच शाल कामावर घेऊन येते. आपण तिला नवीन एखादी शाल घेऊन द्यायची का? तेव्हा माझे बोलणे ऐकून काकू माझ्याकडे विचित्रच नजरेनं पाहत होत्या. त्या मला लगेचच म्हणाल्या, कसली शाल ग? ती तर माझ्याकडे कामाला आल्यावर मोकळीच येते. ती तर हिवाळ्यात सुद्धा कधी काही अंगावर शाल घेत नाही बघ. मग एवढ्या उन्हाळ्यात कशी काय घेईल? आता तर काकूंचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता. काय बोलावं तेच कळत नव्हतं. मी म्हणाले, ती साफसफाई करताना रूमची आतून कडी का लावते काकू? काकू म्हणाल्या, हे बघ माधुरी, ती आमच्या कोणत्याच रूमची कडी लावत नाही. तुमची लावते का कडी? मी मान होकारार्थी हलवली. तेव्हा काकू बोलल्या, हे बघ माधुरी, ती मोलकरीण आहे. तिचा खूप लाड करत जाऊ नकोस. थोडाफार प्रेमाने तिच्यासोबत वाग, पण तिला इतकं डोक्यावर घेऊ नकोस. मी तर माझ्या मोलकरणीला अजिबात परवानगी दिली नसती की साफसफाई करताना तिने बेडरूमची कडी आतून लावावी. मी तर अशा कामवालीला लगेचच घरातून काढूनच टाकलं असतं. मी म्हणाले, पण मला तर राधाने सांगितलं आहे की मी सगळ्यांच्या घरची कामे करताना अशीच रूमची कडी आतून लावून काम करते. तेव्हा काकू मला हसतच म्हणाल्या, माधुरी, तू खूप भोळी आहेस ग. काळजी घे. इतकं साधं सरळ राहू नकोस, नाहीतर एक दिवस पस्तावशील. काकूंसोबत थोडं बोलून मी माझ्या घरी आले. काकूंचं ते बोलणं माझ्या कानात सारखे घुमत होते. संध्याकाळ होताच राधा परत घरी कामाला आली होती आणि अंगावर शाल घेऊन रूममध्ये गेली. राधा रूमची साफसफाई करून बाहेर आली. इकडे तेव्हाच मोहन पण ऑफिसवरून घरी आला. मी किचनमधल्या खिडकीतून त्या दोघांना हळूच पाहत होते. तेवढ्यातच मोहन जोरात ओरडला, तुझ्यासाठी हेच चांगलं आहे राधा की तू आमचे काम सोडून निघून जा. मला जरा समाधानाने राहू दे. माझा पिछा सोड आता. दररोज माझ्यासाठी गाजराचा हलवा आणून तुला काय दाखवायचं आहे? मोहनचे बोलणे ऐकून राधा रडू लागली आणि म्हणाली, या जगात फक्त तूच माझा सहारा आहेस रे मोहन. मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मला परत तुमच्या नावाची ओळख दे, नाहीतर मी ही सगळी गोष्ट तुझ्या बायकोला खरी खरी सांगून टाकेल. असं म्हणताच हॉलची साफसफाई न करताच राधा आज घरातून निघून गेली. नवऱ्याचं आणि मोलकरणीचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता. मोहनचं असं कुठलं रहस्य तिला माहिती होतं की ती मोहनला अशा प्रकारे धमकावत होती? आणि ती असं का म्हणत होती की मला तुझ्या नावाची ओळख दे? या सगळ्या गोष्टी माझ्या कल्पनेच्या बाहेरच्या होत्या. काहीतरी वाईट घडणार आहे असे मला राहून राहून वाटत होतं. खूप जास्त डोक्यात टेन्शन येत होतं. मी मोहनला जेवायला बोलवलं तर उलटा मोहन माझ्यावर जोरातच ओरडला, तू अशी कशी बाई आहेस ग माधुरी? तुला घरातल्या 2 माणसांचे कामंसुद्धा साधं करता येत नाही का? त्यासाठी कामवाली बाई ठेवायची काय गरज होती? असं म्हणून तो रागातच आमच्या घराच्या बाहेर गेला. पण मी तर राधाला कामावरून काढून टाकतच होते ना. मोहननेच मला तिला कामावरून काढून दिले नाही आणि आता उलट माझ्यावरच तो ओरडतोय. माझ्यावरच तो किती रागवतोय. मी रूममध्ये आले तर मला तोच गाजराच्या हलवाचा वास येत होता. मी खिडकीतून बाहेर पाहिले
तर मोहन वैतागूनच चक्रा मारत होता. मला समजतच नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे. नेमकं घरातील मोलकरीण राधाचे आणि माझ्या नवऱ्याचे काय नातं होतं. मी मोहनला डायरेक्ट विचारू शकत नव्हते, कारण खरं काय आहे हे ऐकण्याची माझ्यातही हिंमत नव्हती. मी माझ्या सासूबाईंची मदत घ्यायचं ठरवलं. माझ्या सासूबाई खूप प्रेमळ होत्या, त्या मला नक्कीच मदत करतील, म्हणून मी त्यांना फोन करून ही गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी त्या माझ्या दिराला घेऊन आमच्या घरी आल्या. आईला पाहून माझ्या नवऱ्याला अजिबातही आनंद झाला नाही. उलट मोहन आईलाच रागात म्हणाला, कशाला आली आहेस आई इथे तू? अगोदरच माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. मोहनचे हे बोलणे ऐकून मलाच रडू येऊ लागलं. मी मोहनला शांत राहायला सांगितले, पण तो उलट मलाच म्हणाला, आमच्या मायलेकांच्या मध्ये तू लक्ष घालू नकोस. हे सर्व ऐकून माझ्या दिरालाही खूप वाईट वाटलं होतं. ते सासूबाईंना परत गावाकडे जाण्यासाठी म्हणू लागले. माझ्या सासूबाईंनी लगेचच माझ्याकडे पाहिले, तर मी हात जोडून थांबण्याची विनंती केली. पण माझ्या दिराने माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि नाराज होऊन चेहरा पाडत ते गावाकडे निघून गेले. माझ्या सासूबाईंना सुद्धा असं वाटलं नव्हतं की तो त्यांच्याशी असा वागेल. ज्या मुलाला आई घरी येताच आनंद होत होता, आज त्याच मुलाला दुःख वाटत होतं. जो मुलगा त्यांच्यावर एवढं प्रेम करत होता, तोच त्यांच्याशी असा का वागत होता. मोहन बाहेर निघून गेल्यावर मी सासूबाईंना म्हणाले, आजकाल मोहनचं वागणं खूप बदललेलं आहे. त्याला तुम्हीच काहीतरी समजावून सांगा. यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवून घेतले आहे. संध्याकाळ झाली तशी मी राधा कामाला येण्याची वाट पाहू लागले. राधाबद्दल मी माझ्या सासूबाईंना सर्व काही सांगितलं होतं, पण राधा आज कामाला आलीच नाही. मी बोलता बोलता मोहनला म्हणाले, आज जरा जास्तच काम पडले मला. राधा आज आलीच नाही. त्यानंतर मोहन रागानेच मला म्हणाला, मी तिला कामावरून काढली आहे. यानंतर ती कामावर पुन्हा कधीच येणार नाही. अशा लोकांना घरात आमंत्रण देऊन बसली आहेस, तर त्याचा परिणाम हाच होणार. मोहन रागातच त्याच्या आईकडे बघत बोलला. मोहनचे हे वागणे बघितल्यावर आईला आणि मला सुद्धा धक्काच बसला, कारण माझ्या नवऱ्याचं व्यक्तिमत्व पहिलं असं अजिबात नव्हतं. तो तर माझी खूप काळजी घ्यायचा, त्याच्या आईचा मान सन्मान द्यायचा. पण राधा घरात आल्यापासून त्याचं वागणं खूप बदललं होतं. माझी सासू राधाला भेटून काहीतरी निर्णय घेणार होती आणि तेव्हाच हे सगळं संपणार होतं. आणि नंतर सर्व गोष्टींचा शेवट करायचा असा मी निर्णय घेतला होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी काकूंच्या घरी गेले. तेव्हा तिथे राधा काम करत होती. मला पाहून ती थोडी घाबरली. मी तिला म्हणाले, बरं झालं तू आज तरी शाल अंगावर घेतली नाहीस. बघ बरं, आज उन्हाचा पारा किती चढला आहे. आणि काल तुला मोहनने खोटं सांगितलं होतं की आम्हाला मोलकरणीची गरज नाही. खरं तर माझ्या सासूबाईसुद्धा काही दिवसांसाठी घरी आल्या आहेत, त्यामुळे मला जास्तच काम पडत आहे. त्यामुळे मला आता तुझी खूप गरज आहे कामासाठी. माझ्या नवऱ्याने देखील या गोष्टीला होकार दिला आहे. तू आता आमच्या घरी परत कामाला येऊ शकतेस. माझी सासूबाई आली आहे म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली. पण संध्याकाळी जेव्हा ती आमच्या घरी कामासाठी आली, तेव्हा तिने अंगावर शाल घेतली होती. पण आश्चर्याची ही गोष्ट होती की आज तिने तिचा चेहरासुद्धा ओढणीने पूर्ण झाकला होता. मला राधाचं ते वागणं पाहून खूप राग आला होता. मी तिला म्हणाले, काकूंकडे तर तू फक्त ओढणीच घेऊन जातेस आणि माझ्याकडे येण्यासाठी आता तुला चेहरासुद्धा लपवायची गरज वाटली का? त्यावर ती मला म्हणाली, दीदी तुम्हीच म्हणाला होता ना की तुमच्या घरी तुमची सासूबाई आल्या आहेत, त्यामुळेच मी ही ओढणी चेहऱ्यापर्यंत घेतली आहे, बाकी काहीच नाही. मी तिला म्हणाले, असा चेहरा झाकून ठेवायची काहीही एक गरज नाही. माझ्या त्या सासूबाईच तर आहे, कोणी परक्या तर नाही. तिने मान हलवून होकार दिला आणि रूममध्ये साफसफाई करायला गेली. तिने साफसफाई करायला रोजच्यापेक्षा जरा जास्तच वेळ लावला होता. तेवढ्यात मी माझ्या सासूबाईंना त्यांच्या रूममधून बाहेर बोलवले आणि बाहेर अंगणात बसवून ठेवले. त्यांना सांगितलं की ऑफिसमधून मोहन आल्यावर बाहेरच त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. माझ्या सासूने मला मदत करण्यात कोणतीच कसर सोडली नव्हती.
मी पटकनच मोहनच्या ऑफिसची सूट घातला, त्याची टोपी घातली आणि आमच्या रूमचा दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवताच मी दरवाजाकडे पाठ करून उभी राहिले. राधाने दरवाजा उघडला. मी तिच्याकडे पाठ करून उभी असल्यामुळे तिने मला ओळखले नाही. तिला वाटलं मी मोहनच आहे. मोहन समजून ती माझ्याशी असं काही बोलली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मोहन, आई आली आहे. तुझी परवानगी असेल तर मी आईसोबत बोलू का? मला आईसोबत बोलू दे. तेवढ्यातच मोहन हॉलमध्ये आला होता. सासूबाई त्याला थांबवण्यात अयशस्वी ठरल्या होत्या. त्याच्या मागे सासूबाईसुद्धा आतमध्ये आल्या. सासूबाईंनी राधाला रूममध्ये पाहिल्यावर त्यांना खूप आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. माझ्या सासूबाईंनी राधाकडे पाहून तोंड वाकडं केलं होतं. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. म्हणजे माझ्या सासूबाईसुद्धा राधाला ओळखत होत्या का? मी राधाला म्हणाले, राधा, बास झालं आता. मला सगळं सत्य कळाले पाहिजे. काय चालू आहे तुमचं सगळ्यांचं? तेव्हा राधा रडता रडता मला सांगू लागली की दीदी, मी एका खूप श्रीमंत घरातील मुलगी आहे. सर्व नातेवाईकांमध्ये माझ्या आईवडिलांचे नाव मोठं होतं, पण मी माझ्या वडिलांचे नाव सांभाळू शकले नाही. त्यांची इज्जत मी धुळीस मिळवली. माझ्या वडिलांनी माझे खूप लाड केले. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सर्व गोष्टी केल्या ज्या आमच्या पूर्ण खानदानात आत्तापर्यंत कोणीच केल्या नव्हत्या. माझ्या हट्टापायी मी शहरात कॉलेजला ॲडमिशन घेतले. मला माझ्या वडिलांनी गाडी आणि ड्रायव्हरसुद्धा ठेवले. मी दररोज त्याच गाडीने शहरात कॉलेजला जात असायचे. खरं तर त्याच्यासोबत राहून बोलून त्या गाडीवरच्या ड्रायव्हरवरच मी प्रेम करू लागले. तो कोणत्याच दृष्टीने माझी बरोबरी करू शकत नव्हता. मला माहिती होतं की आमचं लग्न होणे शक्य नाही, पण म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. तोही माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण घरच्यांनी आमच्या लग्नाला होकार दिलाच नसता. म्हणून मी त्या गाडी ड्रायव्हरबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि कायमचा घरच्यांशी संबंध तुटला. पण लग्न झाल्यावर काही दिवसानंतरच माझ्या सुखावर विरजण फिरलं. नवऱ्याची ड्रायव्हरची नोकरी गेली. पैसा येणं बंद झालं. घरच्यांचा विश्वास तोडल्यानं माझ्या घरच्यांनी मला दूर केलं होतं. इकडे माझा नवरा एक नंबरचा बिनकामाचा बेवडा निघाला. तो काहीच काम करत नव्हता. दारू पिऊन तो घरीच झोपायचा. आमचा उदरनिर्वाह होणे खूप अवघड झालं होतं. पण मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा हिम्मत करून मला पोट भरण्यासाठी लोकांच्या घरची मजबुरीनं धुणी भांडी करावी लागली. कारण नोकरी करायला माझं शिक्षणसुद्धा पूर्ण नव्हतं झालं. मी 12वीला असतानाच पळून गेले होते त्या ड्रायव्हर मुलासोबत आणि त्याचीच आधी शिक्षा मला मिळत आहे. जेव्हा मी तुमच्या घरी कामाला आले तेव्हा मला माहीत पण नव्हतं हे कुणाचं घर आहे. मोहनला पाहून मला धक्काच बसला होता, कारण मोहन हा माझा सक्का भाऊ आहे. मोहनने मला सांगितलं होतं की तू या घरातून निघून जा आणि माधुरीला कधीच कळून देऊ नकोस की तू माझी सक्की बहीण आहेस. मी खूप वर्षांनी माझ्या सख्ख्या भावाला भेटली होते. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी रोज ती शाल अंगावर घेऊन यायचे, कारण ती शाल मला माझ्या भावाने वाढदिवसाच्या दिवशी भेट दिली होती. मी रोज गाजराचा हलवा घेऊन यायचे, कारण मोहनला माझ्या हातचा गाजराचा हलवा खूप आवडायचा. आणि मी रोज कडी लावायचे, कारण तो गाजराचा हलवा पडद्यामागे लपून ठेवता यावा म्हणून. आणि मी तुमच्या रूममध्ये रोज माफीनामा लिहायचे, परंतु मोहनला माफ करण्याऐवजी मला घरातून हाकलून द्यायचे होते. मी त्याला धमकी द्यायला सुरू केली होती की मला जर तू माफ केलं नाही तर मी माधुरी वहिनीला सगळं सांगून टाके की मी तुझी सक्की बहीण आहे. त्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्यावर तुमच्या घरात खूप भांडणे होतील, म्हणूनच मला या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. हे सर्व सांगताना राधाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती म्हणाली की मी माझ्या वडिलांना दुःख देऊन मी कधीच सुखी राहू शकले नाही. मी माझ्या वडिलांचे नाव खराब केलं होतं. त्यांची इज्जत धुळीला मिळवली होती. माझ्यामुळे त्यांच्या रक्ताचे संबंधसुद्धा तुटले होते. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला धोका दिला होता. ज्या मुलीच्या घरी तिच्या अवतीभोवती नोकर चाकर फिरत होते, आज तीच मुलगी आपल्या मुलांना 2 वेळचे जेवण देण्यासाठी लोकांच्या घरी मोलकरणीचं काम करत होती. माझ्या सासूबाईंना
आपल्या मुलीचं असं दुःख पाहून खूप वाईट वाटलं. त्यांनी लगेचच राधाला रडता रडता मिठीत घेतलं. मोहन म्हणाला, आई, मला माहिती होतं तू तुझ्या मुलीशी जास्त काळ नाराज नाही राहू शकत. मी तुझ्यासोबत वाईट वागलो कारण मला वाटत होतं की तू या घरात राहू नये, राधाला असं पाहू नये. मी पुढे होऊन मोहनला म्हणाले की एका आईचं हृदय कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. राधाने तिच्या चुकीची शिक्षा भोगली आहे. आता तरी तुमचा मायेचा हात तिच्यावर ठेवा. माझे बोलणे ऐकून मोहनचे डोळे भरून आले होते. त्याने खूप विचार केला असावा, पण तो शांतच होता. पण शेवटी त्याने सुद्धा आपल्या आईसारखे मोठ्या मनाने राधाला माफ करायचा विचार केला. पण मोहन राधाला बोलला, मी माफ तर तुला केलं, पण तुझ्यामुळे टेन्शन घेऊन गेलेले माझे बाबा मला परत आणून देणार का? माझ्या आईबाबांच्या नावावर लागलेला डाग की मुलगी पळून गेली त्यांची, तेही ड्रायव्हरसोबत, हा तू पुसू शकशील का? नातेवाईकांमध्ये गेलेला मान सन्मान परत तू मिळवून देशील का? राधा मान खाली घालून सगळं ऐकून घेत होती, कारण तिची चूक होती. तोच माझी सासू मोहनला म्हणाली, मोहन, तुझे बाबा तर राधाचं टेन्शन घेऊन गेलेत, ते आता परत येऊ शकणार नाही. तिलाही तिची चूक समजत आहे. आता आपण राधाला गमावता कामा नये. आपणच तिला समजून घेणार नाही तर कोण घेणार? ती तेव्हा नुकतीच वयात आली होती. चूक तर आपलीच झाली की आपण तिचा प्रत्येक हट्ट पुरवला. जे तिनं मागितलं वेळेतच तिच्यासमोर हजर केलं. तेव्हाच तुझ्या बाबांनी तिचं ऐकून तिला शहरात टाकलं नसतं. पैसा, गाडी, ड्रायव्हर सगळ्या सुखसुविधा दिल्या नसत्या तर तिला जाणीव तरी असती की बाहेरचं जग कसं आहे. पैशांचा लाड पुरवला आणि मग दुसऱ्यांच्या मुलाने तिचा फायदा घेतला. सासूबाईचे बोलणे ऐकून मोहन थोडा शांत झाला आणि राधाला म्हणाला, मला नाही माहीत चूक तुझी की बाबांची, पण एक वडील म्हणून त्यांनी तुझ्यावर जीव ओवाळून टाकला आणि काही वर्षांच्या प्रेमासाठी तू त्या जन्मदात्याला सोडून पळाली, याचंच वाईट वाटत आहे. मी तर म्हणतो ठीक आहे, स्वखुशीने तू लग्न केलं, पण आम्हाला समाधान तेव्हा मिळालं असतं जेव्हा तू खूप खुश असती. तुझ्या नवऱ्यानं तुला खूप सुखात ठेवलं असतं. पण बघ ना, तसे तर काहीच घडले नाही. त्याच्या बोलण्यावर तिने आपण खूप मोठी चूक केली आहे हे मान्य केलं. आईने माफ केलं म्हणून शेवटी मोहनला सुद्धा आपल्या बहिणीला माफ करावंच लागले, कारण तिच्या पदरात आता तिचा एक छोटा मुलगा पण होता आणि दर दर भटकत तिला काम करून त्यांचं पोट भरावं लागत होतं. राधाला शिक्षा तर मिळाली होती, पण तिच्या एका चुकीमुळे तिच्या वडिलांची इज्जत गेली होती, मान खाली गेली होती. तो अपमान ते सहन करू शकले नव्हते आणि अखेर हे जग सोडून ते गेले होते. त्याचं वाईट आजही राधाला वाटतं, पण काय करणार, वेळ तर आता निघून गेली. शेवटी आयुष्य आहे, जगावं तर लागणार होतं. म्हणून भावाने राधाला एका चांगल्या ठिकाणी कामाला लावून दिले. बाकीचे शिक्षण परत सुरू केले. आज राधा आपल्या मुलासोबत राहते आणि तिला आपल्या माहेरचा आधार पण आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, या जगात कितीतरी मुलींना प्रेमाच्या नावाखाली मूर्ख बनवलं जातं. मोठमोठी स्वप्न दाखवून आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्या मुलीला लग्नासाठी तयार केलं जातं आणि थोड्या दिवसानंतरच मग त्या प्रेमाचा खरा रंग दिसतो. राधासारखंही होऊ शकतं. माझे तर तुम्हाला एकच सांगणे आहे मैत्रिणींनो, आई वडील जिथं तुमचं लग्न लावून देतील तिथंच तुम्ही लग्न करा. तुमचं चांगलं वाईट फक्त त्यांनाच समजतं. स्वतःच्या पसंतीने लग्न कराल तर आयुष्यभर पस्तावाल. आपले आई वडील, नातेवाईक आपल्यापासून कायमची दुरावतील. खरं तर प्रेम नाही तर हे एक आकर्षण असतं आणि आपण मुली त्यात अटकत जातो. समोरचा आपला फायदा घेतो आणि आपण प्रेम समजून आपल्या माणसांचा विश्वास तोडत असतो. पण वेळीच आपली चूक लक्षात घ्या. जो पळून जाऊन आपल्यासोबत लग्न करतो त्याच्यासोबत आपण आयुष्यभर कधीच सुखी राहू शकत नाही. पळण्यापेक्षा
आईवडिलांकडे लग्नाचा हात माग म्हणावं. बघा मग तुमच्यासाठी तो ते करतो की नाही, तेव्हाच तुमचं प्रेम खरं. नाहीतर सगळा दिखावा. आपण आपल्या आईवडिलांसाठी खूप महत्त्वाचं असतो, म्हणून स्वतःची खूप काळजी घ्या. असल्या लोकांच्या नादी लागू नका, ज्याने तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. पण आईवडिलांच्या पसंतीने लग्न करा तर आयुष्यभर तुम्ही राणी बनून राहाल. सुखाचा पोटभर जेवण तरी नवऱ्याच्या मेहनतीच्या पैशांचं कराल. चला तर मग ही कथा आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्हाला काय वाटतं, प्रेमविवाह करावा की आईवडिलांचं ऐकून लग्न करावं? कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.